नमस्कार मंडळी, आपण पाहतो नेता कट्टा या विशेष कट्ट्यामध्ये आज आपण अमरावती महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 नवसारी इथे आलेलो आहे आणि या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार प्राध्यापक डॉक्टर मंगेश त्र्यंबक ठाकरे हे आज आमच्या सोबत आहे. नमस्कार सर. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की राजकारणात का आला, राजकारणात येण्यामागचा उद्देश काय आहे? गेल्या 25 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात होतो. सामाजिक क्षेत्रात काम करताना असं लक्षात आलं, की ज्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहे, त्या नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीये. तर त्यामुळे कारणातून आपण राजकारणात यावं व या प्रभागाचं नेतृत्व करावं, जेणेकरून इथल्या नागरिकांना आपल्या सोयी-सुविधा पुरवता येईल आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते निकाली लावता येईल. या दृष्टीने या वेळेस मी या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे या प्रभागातून निवडणुकीला समोर जात आहे. अनेक पक्ष या ठिकाणी रिंगणात आहे, पण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच का तुम्ही निवडला? आपण पाहिलं असेल, की आज सत्ताधारी जे 3 पक्ष आहे, ते आज एकमेकांविरोधात आहेत. पण शेवटी पण ते एकच आहे आणि त्यांच्याकडून आज वेगवेगळ्या प्रकरणाचे जे काही प्रलोभने देण्यात येत आहे. पण ते सत्तेत असून सुद्धा या ठिकाणी अमरावती शहरात जो स्वच्छतेचा किंवा मूलभूत नाल्या, रोड नाले यांचे प्रश्न बिकट आहे. पण तरी पण त्यांच्याकडून ते पूर्ण होत नाही आहे. कारण की आणि एक काँग्रेस पक्षच का? तर काँग्रेस पक्षाची एक विचारधारा आहे, जे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन या ठिकाणी आपल्या निवडणुकीला समोर जात आहे आणि काँग्रेस पक्षात प्रत्येक समाजाला या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. तेच आहे की कारण की इथे जातीवादी नाही आहे. आज असं आहे की विकासाच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहे किंवा ज्या आहेत याच्याकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी पक्ष फक्त जातीय तेढ निर्माण करण्यात व्यस्त आहे. पण काँग्रेस पक्षच आहे की जो गरीबातल्या गरीब घटकाला शेवटच्या घटकांपर्यंत न्याय देण्याचा जो प्रयत्न करत आहे तो काँग्रेस करत आहे. म्हणूनच मी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी या उमेदवारी मागितली आहे आणि निवड केलेली आहे. प्रभाग क्रमांक 3 साठी तुमच्याकडे नवीन विजन काय आहे, जे इतर आजपर्यंत नगरसेवकांनी केलं नाही? असं काय नवीन करणार आहात तुम्ही की लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं? प्रभागातल्या ज्या मूलभूत सुविधा तर त्या आहेच, स्वच्छता साफसफाईचा मुद्दा आहेच. हे विजन समोर घेऊनच आम्ही याच्या दृष्टीने जे योग्य पावले उचलता येईल ते आमचं विजन आहे. पण त्याच दृष्टीने आज आमच्या इथे सुशिक्षित वर्ग आहे. सुशिक्षित वर्ग आहे, त्याचप्रमाणे मुलं जे आहे ते सुशिक्षित बेरोजगार आहे. यांच्या दृष्टीने आपल्याला अभ्यासिका, काही एमपीएससीच्या जे काही आहे आपल्याला सोयी-सुविधा या ठिकाणी पुरवतील त्या दृष्टीने आम्ही पावले उचलन आणि त्याचप्रमाणे की महिला वर्ग आहे. महिलांच्याही उद्योजकता हा आजकाल महत्त्वाचा विषय आहे. आमच्या इथे पण काही शिक्षित महिला आहे, काही काही भागातल्या ज्या महिला आहेत त्यांना पण रोजगार हवा आहे. त्या दृष्टीने पावले उचलण्याचा या प्रभागाच्या माध्यमातून मी काम करण्याचा प्रयत्न करेन. सर, मुख्य लढत कोणाशी असेल? भाजप विरुद्ध काँग्रेस. भाजप विरुद्ध काँग्रेस. सर, निवडून आलात तर पहिल्या 100 दिवसामध्ये पहिलं काम कुठलं करायला आवडेल? पहिलं काम हेच आहे की जो आज मनपाद्वारे नागरिकांवर टॅक्सचा जो भुर्दंड लादण्यात येत आहे, त्या टॅक्सच्या ज्या काही सुविधा आहेत, त्या टॅक्समध्ये जे काही आपल्याला असणाऱ्या सुविधा आवश्यक आहे, त्या दृष्टीने टॅक्सची दरवाढ जी झालेली आहे, त्या दृष्टीने असलेल्या प्रभागाला मिळत असलेल्या सुविधा यावर माझं पहिल्या दिवसाचं नियोजन राहील की टॅक्समध्ये संशोधन करून ज्या काही आहे आपल्या मूलभूत सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा पहिला प्रयत्न माझा तोच राहील. स्टॅकची सुविधा करून पहिल्या 100 दिवसामध्ये नवीन विजन घेऊन येणारे हे नगरसेवक. बघूया नेता कट्टा, बघूया. धन्यवाद.